वर्षापासूनची मागणी आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसस्टँड समोर साठे चौकात बसविण्यात यावा, ही संबंध महाराष्ट्रातल्या मातंग समाजाची मागणी आहे। आणि आज हा विराट मोर्चा नसून आक्रोश मोर्चा आहे। दुसरी एक मागणी मातंग समाजाच्या वतीनं प्रामुख्याने 20 ते 30 वर्षापासून लावून धरलेली आहे। ती मागणी म्हणजे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे। ही संबंध देशातल्या मातंग समाजाची मागणी आहे, बहुजन समाजाची मागणी आहे। पण प्रामुख्याने या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज हा मोर्चा महिला पुरुषाच्या एक रेठ्याने आम्ही शासनाला सांगू इच्छितो या मोर्चाच्या माध्यमातून की तत्काळ अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा साठे चौकामध्ये सन्मानपूर्वक बसवा। दुसरी आमची मागणी अण्णाभाऊला भारतरत्न द्या। तिसरी आमची समाजाच्या वतीने अशी एक मागणी आहे की अण्णाभाऊ साठे महामंडळ हे तत्काळ चालू करा आणि त्या महामंडळाला अध्यक्ष नेमा आणि समाजाला त्याचा फायदा होईल, ही एक प्रामुख्याने आमची मागणी आहे। आम्ही शिंदे सरकार साहेबांना आणि फडणवीस साहेबांना आमची नम्रपणे विनंती आहे की आपण अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवावा आणि केंद्र सरकारने ते एका मताने मंजूर करून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मातंग समाजाची शिंदे सरकारकडे मागणी आहे। आणि दुसरी आमची मागणी आहे की परळीच्या बसस्टँडमध्ये चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तत्काळ बसवा, नाहीतर याच्या पुढं मातंग समाजाच्या वतीने महिला पुरुष तीव्र महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जाईल। ह्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारने घ्यावी